मी सध्या उभा आहे कल्याण स्टेशनवरती 7 नंबर प्लॅटफॉर्मवरती आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी 7 नंबर फलाटावरती जे रेल्वे गाड्या आहेत त्यामधलं आणि फलाटामधलं जे अंतर आहे या अंतरमध्ये चढणाऱ्या व उतरणारे प्रवासी पडून मृत्युमुखी होण्याचे प्रकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घडत आहेत। गुरुवारी संध्याकाळी असाच एक प्रकार घडलेला दौंड इंदोर एक्सप्रेस या गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या 2 प्रवासी जे आहेत ते या गॅपमध्ये पडून दोघांचा मृत्यू झालेला आहे। ललन देवी मिश्रा व त्याच्याबरोबर देव आशिष मिंत्रा असे दोघांची नावं आहेत आणि एकंदरीत या गॅपमध्ये पडून मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते मृत्युमुखी पडत आहेत आणि यावरती कुठेतरी रेल्वे प्रशासनाने आळा घालावा, रेल्वे प्रशासनाने यावरती काहीतरी मार्ग काढावा असे प्रवाशांची मागणी आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आपण त्यांनाच विचारून घ्या। काका, तुम्ही प्रवास करतात, मेल आणि फलाटामधला जो अंतर आहे मोठ्या प्रमाणात पडण्याची भीती वाटते, काय सांगाल? हो, वाटते ना। कमी करण्यात यावा, त्याच्यामध्ये गॅप कमी करण्यात यावा त्याच्यामध्ये। काय नेमकं अशी भीती वाटते, म्हणजे किती अंतर आहे दोघांमध्ये आणि चढताना उतरताना कसा अपघात होतो? चढताना पाय सटकतो, उतरताना पाय सटकतो, त्याच्यामुळे गॅप कमी करण्यात यावा 2 प्लॅटफॉर्म। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जो फलाट आणि ट्रेनमधला आपण पाहू शकतो या ठिकाणचं जे अंतर आहे हे मोठं अंतर आहे। या अंतरामध्ये जो चढण्याच्या प्रवासी मोठी गर्दी असते। कल्याण स्टेशन हा नेहमी गर्दीचं ठिकाण आहे आणि या गर्दीच्या वेळेला फलाटावरनं ट्रेनमध्ये चढणारे अनेक प्रवासी जे आहेत या गॅपमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे व दोघांचं अंतर जे आहे फलाटाचं अंतर वाढवावं अशी मागणी जी आहे रेल्वे प्रशासन संघटना व त्याचबरोबर प्रवासी वर्गाकडनं केली जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।